श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शनिवारी 27 एप्रिलला चतुर्थी आलेली आहे. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी लवंगाचा हा उपाय करायचा आहे, म्हणजे 11 लवंगांचा हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने मुलांमधील जे काही दोष आहेत, अडचणी आहेत, तुमची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासामध्ये ते कमजोर आहेत किंवा मुलांच्या लग्नाबाबत काही समस्या आहेत, नोकरीबाबत काही समस्या आहेत, तर अशा सर्व समस्यावरती आईने आपल्या मुलांसाठी 11 लवंगांचा हा जो उपाय आहे तर हा उपाय अवश्य करायचा आहे. तर यामुळे मुलांच्यावरती जे काही संकट आहेत, समस्या आहेत किंवा अभ्यासामध्ये ते खूप कमजोर आहेत, तर ह्या सर्व समस्या किंवा त्यांना नोकरीबाबत ज्या काही अडचणी येत असेल, नोकरी लागत नाही, विवाहाबद्दल काही अडचणी असेल, तर ते सर्व दोष हे दूर होतील आणि मुलांच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील. खूप असा प्रभावी हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच अवश्य करायचा आहे. तर आता ह्या आपल्याला 11 लवंगा आणायच्या आहेत. तर ह्या लवंगा आपल्याला आणून त्याची पूजा कशा प्रकारे करायची आहे आणि नंतर त्या लवंगा आपल्याला काय करायचे आहे, तरी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता तसेच ज्ञानाचे देवता आहेत. विघ्नहरण आणि विघ्ननाशक देवता मानले जातात. भक्तांवरती कोणतेही ते विघ्न येऊ देत नाहीत. म्हणूनच कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांना आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर ते शुभ कार्य पार पडले जाते. इतके महत्त्व या गणपती बाप्पांचं आहे. बघा, शनिवारी 27 तारखेला संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. तर या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळीच्या पूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे, कारण यामुळे देखील आपली जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवांना अर्घ्य हा नेहमी द्यायचा आहे, कारण यामुळे आपलं मन शांत राहतं असं, मन एकाग्रत राहत असतं आणि सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते. तर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देता वेळेस तुम्हाला एक स्वच्छ तांब्या भरून तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल टाकायचं आहे आणि 3 वेळा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे, किंवा ओम सूर्यनारायण नमः हा मंत्र म्हणू शकता, किंवा ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः असे सूर्यदेवांचे मंत्र आहेत. त्यातला तुम्ही एक मंत्र म्हटलं तरी देखील चालेल. बघा, मग त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. त्यापूर्वी बघा, आपली तुळशी माता आहे तर तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशीभोवती देखील आपण प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 वेळा प्रदक्षिणा मारायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील आपल्याला पठण करायचा आहे आणि तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर मगच आपण आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर तिला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्हाला पंचामृताने अभिषेक अवश्य करायचा आहे, कारण संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता. तर अभिषेक करताना देखील तुम्हाला ओम गम गणपताय नमः हा मंत्र तुम्हाला अभिषेक करता वेळेस निरंतर म्हणायचा आहे. तर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, तर तुम्हाला 11 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, 11 वेळा दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला 11 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना एका ताम्हणामध्ये घेऊनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मग चौरंगावरती गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि प्रथम आपल्या कपाळाला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या देखील हळद कुंकू अक्षता ह्या त्यांना लावायच्या आहेत, कारण गणपती बाप्पांना हळद कुंकू हे अतिशय प्रिय आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा, गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू आहेत तर त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. तर बघा, आपण प्रथम गुळ खोबऱ्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे
आणि दुर्वाची जुडी असेल तर ती देखील तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे। जास्वंदीचं फूल असेल, झेंडूचं फुलं असेल तर ते देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तर तुमच्याकडे जास्वंदीचं फूल असेल, झेंडूचं फूल असेल तर ते गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करायचं आहे। तसेच शमीची पानं जर तुमच्याकडे असतील तर ती देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पणही करायची आहे। तर बघा, ही सर्व पूजा आपली झाल्यानंतर मग आपल्याला जो उपाय करायचा म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय करायचा आहे, तर ह्या उपायासाठी आपल्याला लवंगा लागणार आहेत, म्हणजे अखंड लवंगा, फूलवाल्या लवंगा आहेत तर त्या लागणार आहेत। तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे। तुम्ही तुमच्या लहान मुलं असतील, ती हट्टीपणा करत असेल किंवा अभ्यास करत नसतील, अभ्यासामध्ये ते कमजोर असतील तर त्यांच्या बुद्धी विकासासाठी देखील आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। मुलं तुमची लहान असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या, नोकरीबाबत असू द्या, त्यांच्या विवाह संदर्भात असू द्या, त्यांच्या जॉब संदर्भात असू द्या, कोणत्याही समस्या अडचणीवरती म्हणजे तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी फक्त आपल्याला 11 लवंगा ह्या लागणार आहेत। खूप प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे। तर बघा, आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे। त्याच्यानंतर बघा 11 लवंगा आहेत तर त्या फुलवाल्या घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत। तर 11 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे, नसतील तर तुम्ही बाजारामधून लवंगा घेऊन यायचे आहेत आणि त्या लवंगा आपण घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये देवघरासमोर ठेवायचे आहे। त्याच्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी जवळ असेल तर त्यांना तुम्हाला तुमच्या शेजारी बसवायचं आहे, कारण हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करणार आहोत। आणि समजा तुमची मुलं हॉस्टेलला राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, त्याच्यानंतर तुम्ही देवघरासमोर बसल्यावरती ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा गणपती अथर्वशीर्ष हे तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे। आणि जेव्हा आपण 2 वेळा गणपती अथर्वशीर्ष हे म्हटल्यानंतर जेव्हा आपण तिसऱ्यांदा अथर्वशीर्ष म्हणत असतो त्यावेळेस तुम्हाला 1 वेळा फलश्रुती देखील म्हणायची आहे। आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ज्या लवंगा आहेत त्याच्यातील 1 लवंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलाला खाऊ द्यायची आहे। म्हणजे 11 लवंग आहेत त्याच्यामधली 1 लवंग तुम्हाला तुमच्या मुलाला खाऊ द्यायची आहे। आणि मग याच्यानंतर हा उपाय जर आपण सकाळी करणार असाल तर देखील या ज्या लवंगा आहेत तर या पूर्ण दिवस तुम्हाला तशाच तिथे ठेवायच्या आहेत एखाद्या प्लेटमध्ये। आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे की ज्या लवंगा आहेत तर त्या हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष हे 3 वेळा पठण करायचं आहे। 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे आणि मग त्याच्यामधील 1 लवंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलाला खायला द्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला रोज मुलांना 1 लवंग आहे तर ती तुम्हाला खायला द्यायची आहे। तर बघा, संकष्टी चतुर्थी ही 27 तारखेला आलेली आहे तर तुम्हाला हे ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला 10 दिवस मुलांना 1 लवंग ही खायला द्यायची आहे। म्हणजे तुम्हाला 5 मे पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि मुलांना ज्या लवंगा आहेत तर त्या 10 लवंगा तुम्हाला 10 दिवस मुलांना खायला द्यायच्या आहेत। आणि 11वी जी लवंग आहे तर ही लवंग आहे, आईने जर हा उपाय केला तर आईने स्वतः ती लवंग खायची आहे किंवा वडिलांनी उपाय केला तर त्यांनी ती लवंग खायची आहे। तर अशा प्रकारे मुलांना 10 लवंगा तुम्हाला खायला द्यायच्या आहेत। हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जी पण व्यक्ती हा जो उपाय आपल्या मुलांसाठी करते तर त्याला फळ हे निश्चितच प्राप्त होते। जर समजा तुमची मुलं मोठी असतील, त्यांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही मुलांना सांगून, म्हणजे मुलांना सांगायचं आहे की गणपती अथर्वशीर्ष हे त्यांना पठण करायला लावायचं आहे आणि ते देखील हा जो उपाय आहे तर स्वतः देखील करू शकतात। किंवा जर तुमची मुलं खूपच लहान असतील, त्यांना बोलताना जमत नसेल, म्हणजे अर्थ त्यांना व्यवस्थित बोलायला जमत नसेल तर मग तुम्ही हा उपाय स्वतः करायचा आहे। तर मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी, मुलांवरती कोणतेही दोष असेल तर ते दूर होण्यासाठी, मुलांवरती कोणतेही संकट, अडचणी, समस्या हे येणार नाहीत। तसेच जी मुलांचा विवाह ठरत नाही त्यांच्यासाठी देखील किंवा नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तरी देखील तुम्ही ही सेवा आहे, हा उपाय आहे तर हा उपाय अवश्य करायचा आहे। आणि गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्ष हे गणपती बाप्पांना देखील अतिशय
प्रिय आहे आणि म्हणूनच आपण हा उपाय करता वेळेस गणपती अथर्वशीर्ष याचं पठण केलं तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनोकामना इच्छा आहे तर त्या पूर्ण करतात. समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत आणि तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी हा उपाय करायचा आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की एका मुलासाठी 11 आणि दुसऱ्या मुलासाठी 11 अशा तुम्हाला 22 लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि आता आपण ज्याप्रमाणे सेवा सांगितली आहे तशीच सेवा तुम्हाला करायची आहे. आणि त्या ज्या लवंगा आहेत तर तुम्हाला 22 लवंगांमधून 2 लवंगा आहेत तर प्रत्येकी एक लवंग तुम्हाला मुलाला खाऊ घालायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला रोजच्या रोज मुलांना म्हणजे दोन्ही मुलांना तुम्हाला या लवंगा आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत म्हणजे खायला द्यायच्या आहेत. आणि गणपती अथर्वशीर्ष हे देखील तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे, 1 वेळा फलश्रुती म्हणायचे आहे. तर आणि मग त्याच्यानंतर या लवंगा संपूर्ण खाऊन झाल्यानंतर लास्टला ज्या 2 लवंगा उरतील त्या दोन्ही लवंगा आहेत तर त्या आईने स्वतः खायच्या आहेत. म्हणजे 10 दिवस तुम्हाला ह्या लवंगा दोन्ही मुलांना खायला द्यायच्या आहेत. आणि ज्या लास्टच्या ज्या 2 लवंगा राहतात म्हणजे आपण 22 लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यामधून ज्या 2 लवंगा राहतील त्या आपण स्वतः खायच्या आहेत. म्हणून तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी वेगवेगळी सेवा करायची गरज नाही. तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी करा. जर सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय अवश्य करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांची जी काही कमजोर बुद्धी आहे तर मुलं अभ्यासात तल्लख बुद्धीचे होतील, हुशार होतील. तसेच ज्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी आहेत, नोकरीमध्ये त्यांना नोकरी हवी असेल किंवा अजून काही समस्या असतील तर त्या संपूर्ण दूर होतील आणि त्यांच्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.